आज माझ्यासोबत असं काही झालं की मला डायरेक्ट झोमॅटो डिलिव्हरी मारावं लागलं। आज मी घरी बसल्या बसल्या काही कमेंट वाचत होतो, त्यामध्ये एक अशी कमेंट होती की तू मेलेल्या लोकांची मदत करतो त्यापेक्षा तू जिवंत असलेल्या लोकांची मदत करून बघ। आता मला पण ही कमेंट एकदम अगदी बरोबर वाटली, कारण मी मेलेल्यांची कित्येक दिवस झालं मदत करतोय, पण जिवंत असलेल्या लोकांची मदत करून बघू एकदा। आता हे सगळं विचार करता करता माझ्या डोक्यात एक अशी आयडिया आली ज्यामध्ये मी पैसे कमवू शकतो आणि त्याच पैशांची मदत करू शकतो। तर मी लगेच सगळं लाईटी बेटी बंद केलो आणि एखादा मोबाईल माझ्या सोबत घेतलो आणि मी खाली गेलो। आता मी हे जे काम करणार होतो त्यामध्ये मला पैसा तर जास्त भेटणार नव्हता, पण मला काम एकदम मेहनत जास्त करावी लागणार होती। तरी मनातून असा आवाज आला, आज किती पण काम करावं लागू दे, पण आज एवढा पैसा कमवू की मला त्याच्याने मदत तरी करता येईल थोडीफार। आता ह्या कामाबद्दल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, आपण आज करणार आहे डिलिव्हरी जॉब। पण आपल्याकडे आहे ब्लिंकिटचं शर्ट, पण आपल्याकडे ब्लिंकिटची आयडी नाही, त्यामुळे आपल्याकडे आहे झोमॅटोची आयडी। तर आपण झोमॅटोला ऑर्डर मारू आज नाईटभर आणि कमवू पैसा। आता खूप दिवसापासून मी काही काम केलं नव्हतं आणि या कामाबद्दल तर मला थोडा सुद्धा अनुभव नव्हता, तर मला ते टेन्शन लागलं होतं की माझं कसं दिवस जाईल। आता मी जिवंत असलेल्या लोकांची मदत असं पण करू शकलो असतो, पण मला घरातून पैसा घेऊन मदत करायची नव्हती। मला स्वतः पैसा कमवून काही काम करून मेहनत करून जो पैसा मी कमवतो त्यातून मला मदत करायची होती। कारण घरातून पैसा घेऊन जर मी ते मदत केलो असतो तर मी घरातल्याने कमवलेला पैसा तिथे लावला असता। आता झोमॅटो डिलिव्हरी मारायचं म्हणजे आपल्याकडे चांगली गाडी पाहिजे आणि ॲव्हरेज देणारी गाडी पाहिजे। त्यामुळेच मी माझा ब्लॅक घोडा घरापाशी लावला आणि माझी AK-47 घेऊन निघालो। आता या कामाचा मला थोडाही अनुभव नव्हता, त्यामुळे मी एकटा न जाता माझ्यासोबत एकाला घेऊन जायचं ठरवलं। पण मला असं ब्लिंकिटच्या शर्ट मध्ये बघून रोहन थोडा विचारच केला असेल ना, असं कसं आलं रे बाबा आज। तर नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे 1 नाईट झोमॅटो डिलिव्हरी चॅलेंज। आता फायनली टाइम झालता, आपल्याला जायचं होतं ऑनलाईन, कारण ऑनलाईन गेल्याशिवाय आपल्याला काही ऑर्डर पडत नाहीत। त्यामुळे मी पहिला ऑनलाईन गेलो आणि वाट बघत बसलो की आपल्याला कोणती ऑर्डर पडते। पण सध्या तरी आपण जिथे थांबलो होतो तिथे कोणतेच असं ऑर्डर पडत नव्हती, कारण सगळे हॉटेल ते बंद होते। त्यामुळे आम्ही निघालो हॉटेल जिथे चालू असतात तिकडे। पण तेवढ्यात आम्हाला एक ऑर्डर भेटली जी की होती 28 रुपयांची। बोलो, लाइक करो, सब्सक्राइब करो, बोलो। अरे बोलो तो, बोलो जल्दी बोलो। गोरगरीब का मदद कर रहे हैं हम लोग, जल्दी बोलो। अरे यार क्या मदद करे तुम लाइक करो, बोलो खाली लाइक करो, खाली बोलो बोलो। लाइक करो, बोलो। तो अरे कम से कम 1 लाख लोग देखते हैं अभी। ए बाबा जाओ यार कुछ भी। आता फायनली आम्ही त्यासोबत थोडं बोलून आलो रेस्टॉरंट मध्ये आणि तिथून ऑर्डर पिकअप केलो। तिथून मॅप लावून आलो आम्ही लोकेशनला आणि डिलिव्हरी करण्यासाठी, आणि त्यांना कॉल केलो की तुम्ही बाहेर या। आता मला वाटलं होतं की ते बाहेर येतील आणि आपल्याकडून ऑर्डर घेऊन जातील, पण झालं दुसरं। त्यांनी गच्चीवरून एक पिशवी सोडली आणि आम्हाला बोलले की त्या पिशवीमध्ये टाका, आम्ही वर ओढून घेतो। कसे कसे लोक असतात रे बाबा, खाली येऊन घेता पण येत नाही, अवघड अवघड अवघड। आता ऑर्डर तर डिलिव्हरी झाली होती, आता बघायचं होतं की आपल्याला किती पैसे भेटतात। बघा बघा बघा, 28 रुपये, तब्बल 28 रुपये आपण कमवले होते। आता यानंतर आपण खूप असे ऑर्डर मारलो, त्याची सगळ्याची व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल। तर पटकन जाऊन युट्यूबला सर्च करा मिस्टेरियस साई, किंवा माझ्या इंस्टाच्या बायो मध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता।